तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे ईश्वरीच्या फोनवर पत्रकार धुमाळ यांचा कॉल आलेला असतो आणि पत्रकार धुमाळ आता ईश्वरीला सांगू लागतात की तुम्ही तुमच्या नवऱ्याजवळ असाल तर थोड्या बाजूला व्हा, कारण मला जरा तुम्हाला इम्पॉर्टंट काहीतरी सांगायचं आहे. त्याबरोबर ईश्वरी अर्णवपासून थोडी बाजूला होते. त्याच वेळेला आता अर्णवपासून बाजूला झालेल्या ईश्वरीला आता मात्र समजत नसतं की पत्रकार धुमाळ यांना एवढं काय सांगायचं आहे जे की मला अर्णव सरांपासून लपवायचं आहे. मग ती फोनवर विचारत असते की नेमकं काय झालं आहे. त्यावर पत्रकार धुमाळ आता सांगू लागतात की तुम्हाला सगळी माहिती हवी आहे ना, तर मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो, त्या ठिकाणी या आणि मला भेटा. मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगायला तयार आहे, असं देखील आता सांगितलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना, तेव्हा ईश्वरी मात्र एकदमच चकित होऊन जाते. दुसरीकडे वल्लरी ही आता उदयकांतला भेटायला गेलेली असते. कांतला भेटायला गेलेली वल्लरी आता म्हणत असते की तुम्हाला आता माझं काम करावं लागणार आहे. उदयकांत आता तिला म्हणत असतात की आता तू मला शिकवणार का काय करायचं आणि काय नाही ते, कारण इकडे सगळं माझ्या हिशोबावर चालतं. पण आता तिला ते म्हणते की तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर त्याचे परिणाम खूपच जास्त वाईट होतील. त्यामुळे तुम्हाला निमूटपणे माझ्या सगळ्याच गोष्टी ऐकून घ्याव्या लागतील, असं देखील आता सांगितलेलं असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र उदयकांत, राजेश शिर्के हे खूप जास्त भडकलेले असतात आणि म्हणत असतात की तू तू माझ्यावर आवाज चढवून बोलणार का? तुझी इतकी हिंमत आहे का की तू माझ्यावर ओरडशील? तू एवढी गोष्ट लक्षात ठेव, तू मला पैसे दिले याचा अर्थ तू मला विकत घेतला नाही आहेस. मी ना काही करू शकतो, असं देखील आता म्हटलं जातं. त्यावर आता इथे वल्लरीसुद्धा शांत बसत नाही. वल्लरी ही वैतागलेली असते. तर इकडे ईश्वरी विचार करते की काय करू, अर्णव सरांना सांगणं. पण नंतर तिच्या डोक्यामध्ये लक्षात येतं की आपण अर्णव सरांना जर सगळं काही खरं सांगितलं तर अर्णव सरसुद्धा माझ्यासोबत येतील आणि मग धुमाळ यांनी मला काही माहिती दिली नाही तर. त्यामुळेच आता ईश्वरी अर्णवला सांगायला नकार देत असते. म्हणजेच अर्णवला ती आता खोटं सांगते. अर्णव तिला विचारतो की काय झालं आहे. त्यावर ईश्वरी सांगते की मला नमुताईचा कॉल आला होता आणि तिने मला सांगितलं आहे की आईला ना थोडं डिस्टर्बन्स वाटते, कारण जे काही प्रकरण घडलं आहे त्यामुळे ती थोडी गोंधळली आहे. आईने मला बोलवलं आहे, मी पटकनच जाऊन येते, असं बोलून ईश्वरी इथे अर्णवला सांगत असते. तर अर्णव मात्र आता ईश्वरीला सांगत असतो की तुला जायचं आहे ना, तर तू एक काम कर, आपली गाडी घेऊन जा. परंतु ईश्वरी गाडी घेऊन जायला नकार देते. मग इकडे जेव्हा वल्लरी बोलत असते ना, तेव्हा वल्लरीचा व्हिडिओ कोणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, नेमकं कोण रेकॉर्ड करत असेल? मला तर वाटतं नक्कीच राकेश असू शकतो. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर दुसरीकडे मात्र आता वल्लरी ही म्हणत असते की तुम्हाला एक काटा काढायचा आहे, तो म्हणजे ईश्वरी अर्णव राजेश शिर्के हिचा, कारण ही माझ्या मार्गातला मोठा काटा आहे आणि तुम्हाला माझं हे काम करावंच लागेल. आणि जर तुम्ही माझं हे काम केलं नाही तर लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये तुम्हीही अडकाल, असंही आता म्हटलं जातं. त्यावर उदयकांत लगेचच हे काम करण्यासाठी तयार होतो. उदयकांत म्हणत असतो की ठीक आहे, 2 मिनटं द्या मला, मी तुमचं काम करतो. पण नेमकं काय करायचं आहे, पूर्ण संपवायचं आहे की कसं मोडून काढायचं आहे? तुम्हाला जसं जमतं आहे तसं करा, पण काही झालं तरी लवकर या सगळ्यामध्ये ती बरी व्हायला नको, एवढं मात्र करा, असं देखील आता सांगितलेलं असतं. जेव्हा वल्लरीकडनं एवढ्या सगळ्या गोष्टी कळतात ना, तेव्हा मात्र आता उदयकांत हे लगेच सुपारी घेतो आणि आपल्या गुंडांना कॉल करायला लागतो. पण हे सगळं ना मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असतं. हे मोबाईलमध्ये कोणीतरी रेकॉर्ड करत असतं का, तर आता हा एक पुरावा म्हणून राहील सोबत, कारण वल्लरी विरोधात वापरायला. कारण वल्लरी जी आहे तिची आता मजल खूप जास्त वाढलेली असते. दुसरीकडे मात्र आता उदयकांत जे आहे ते कॉल करतात आणि उदयकांत कॉल करून आपल्या माणसांना सुपारी देऊ लागतात आणि तुम्हाला सांगितलेलं आहे त्या मुलीला जिवंत सोडायचं नाही, असं देखील सांगतात. मग ती माणसं देखील आता योग्य ते काम करायला घेतात. खरं तर ना हे सगळं काही त्या धुमाळमुळे झालेलं होतं. धुमाळ यांनीच या
वल्लरीला कॉल केलेला होता आणि त्यामुळे वल्लरीने एवढं मोठं प्लॅनिंग केलेलं होतं. ईश्वरी आता बाहेर आलेली असते आणि ईश्वरीला कुठेही गाडी वगैरे भेटत नसते. ईश्वरीला आधीच अर्णवने आपली गाडी घेऊन जायला सांगितलेलं असतं आणि तेच आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये असतं. मग ईश्वरी आता विचार करते की आपल्याला काही झालं तरीसुद्धा आता गाडीनेच जावं लागेल. म्हणूनच ती बाहेर येते रोडवर आणि ड्रायव्हर काकांना कॉल करते. ड्रायव्हर काकांना कॉल करून ती सांगू लागते की प्लीज जरा रस्त्यावर येता का, मी इथे उभी आहे आणि मला बाहेर जायचं आहे जरा. सांगितल्यावर ड्रायव्हर काका म्हणतात की ठीक आहे मी येतोच आणि असं बोलून ते आता फोन ठेवतात. जेव्हा आता ते फोन ठेवतात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी वाट बघत असते. तर अर्णवला ना थोडं वेगळं वाटत असतं की ईश्वरी आपल्याला खोटं बोलून तर गेली नाही आहे ना. तेवढ्यातच अर्णवच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन येतं. अर्णवच्या मोबाईलवर जसं नोटिफिकेशन येतं ना तेव्हा अर्णव बघतो तर काय, अर्णवला आता समजलेलं असतं की ईश्वरी ही एका वेगळ्याच रूटने चाललेली आहे. जर ती तिच्या घरी गेली असती तर नक्कीच तिचा घरचा रस्ता हा माहिती होता. पण आता जेव्हा ईश्वरी गाडीत बसलेली असते, त्या ईश्वरी ज्या गाडीत बसलेली असते ना त्याचं लोकेशन बरोबर अर्णवला कळत असतं. कारण अर्णवने त्या मोबाईलमध्ये जे लोकेटर लावलेलं असतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कळत असतात. ती गाडी जिथे जिथे बरोबर अर्णवला कळत होतं आणि अर्णव विचारी कोणत्या जंगलामध्ये चालली आहे, काय करते, माझ्यापासून काही लपवते का, मी सिंदूरचा नक्कीच जीव धोक्यात आहे, हे काय होतंय, हे वेगळ्याच रस्त्याला गाडी चालली आता तो म्हणत असतो. दुसरीकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ती मात्र आता कंटिन्यू कॉल करत असते आणि ईश्वरी ही धुमा याला कॉल करून विचारत असते की तुम्ही तिथेच आहात ना. या सगळ्याची इन्फॉर्मेशन ती काढून घेत असते. त्यावर धुमाय सांगतात की लवकरात लवकर या, मी इथेच थांबलो आहे. धुमाय यांनी सुद्धा आता ईश्वरीला फसवलेलं असतं कारण त्यांनी आता वल्लरीला कॉन्टॅक्ट केलेला असतं आणि त्यांनीच ती सुपारी घेतलेली असते. दुसरीकडे या सगळ्या गोष्टी तर होतच असतात. पण अर्णव मात्र आता थोडा विचार करत असतो. अर्णव म्हणतो की काहीतरी मला गडबड वाटत आहे आणि म्हणूनच आता अर्णव कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असतो त्या ड्रायव्हरला. कारण तो ड्रायव्हर जर गाडी चालवत होता आणि तो विचार करतो की नक्कीच ड्रायव्हरला या सगळ्याबद्दल माहिती असेल, हा ड्रायव्हरच घेऊन चाललेला असेल तर या सगळ्या गोष्टी कळतीलच. आणि म्हणूनच ना आता तो कॉल करायला जातो. ड्रायव्हरलासुद्धा कॉल दिसतो. पण आता अर्णव सरांचा कॉल आला आहे असं सांगितलं जातं. अर्णव सरांचा कॉल आला आहे ही गोष्ट जेव्हा कळते तेव्हा मात्र आता ड्रायव्हर ईश्वरीला सांगतो आणि ईश्वरी म्हणते की नाही, हा कॉल रिसीव करायचा नाही आहे. आणि त्याच वेळेला अर्णवला थोडं वेगळं वाटतं. अर्णवही विचार करतो की हे सगळं काय आहे, काय चाललं आहे नेमकं. आणि त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टी घडत असतानाच अर्णवला टेन्शन आलेलं असतं. कारण ड्रायव्हर काकासुद्धा कॉल रिसीव करत नाही आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे हे सुद्धा आता समजून गेलेलं असतं. त्याच वेळेला आता ईश्वरी जी आहे तीसुद्धा कंटिन्यू कॉल करत असते त्या धुमा यांना. कारण त्यांनी जे लोकेशन दिलेलं असतं ते एकदमच जंगलात दिलेलं असतं आणि त्यामुळेच आता त्या लोकेशननुसारच ईश्वरी त्यांना घेऊन जात असते. ईश्वरी जेव्हा त्या ड्रायव्हर काकांना त्या लोकेशनला घेऊन जात असते ना तेव्हा त्यांनासुद्धा तो रस्ता एकदमच नवीन वाटत असतो आणि म्हणूनच ते सुद्धा आता ईश्वरीला म्हणत असतात की मॅडम तुम्हाला इथपर्यंत सोडायचं आहे का, मी तुम्हाला पुढेही घेऊन जाऊ शकतो, सांगा ना कुठे जायचं आहे, मी इथे बाजूला थांबतो. पण ईश्वरी आता त्या ड्रायव्हर काकांना सांगते की नको, माझं काम झालं की मी तुम्हाला सांगेन, आता सध्या तरी तुम्ही इथे थांबू नका, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे ड्रायव्हर काकांना थोडं विचित्र वाटत असतं आणि म्हणूनच तर ड्रायव्हर काका नाही असं म्हणत असतात. पण ईश्वरी त्यांना थांबू देत नाही. ईश्वरी म्हणते की माझं काम झालं की तुम्हाला मी कॉल करेन तेव्हा तुम्ही या. आणि ते निघून जातात. तर ईश्वरी आता त्या जंगलामध्ये पुढे पुढे चालत जाते. ईश्वरी आता जेव्हा त्या जंगलात पुढे पुढे चालत जाते ना तेव्हा आता अर्णवसुद्धा आपली गाडी घेऊन निघालेला असतो. अर्णव जेव्हा आपली गाडी घेऊन निघतो ना तेव्हा मात्र आता त्याला कळत असतं की ईश्वरी कुठेतरी जाऊन पोचली आहे. आणि त्याच वेळेला आता अर्णवने त्या ड्रायव्हर काकांना कॉल केलेला असतो. ड्रायव्हर काकांना अर्णव म्हणत असतो की काय चाललं आहे नेमकं, मला जरा समजेल का, म्हणजेच काय गडबड आहे काय नेमकी. त्यावर ड्रायव्हर काका म्हणतात की मी आताच मॅडमना एका जंगलाच्या दिशेने सोडलं आहे. जंगल, कोणतं जंगल, मला तुमचं लोकेशन सगळं ट्रॅक होत होतं पण तरीसुद्धा तुम्ही कॉल रिसीव नाही केला. मॅडमने मला तसं सांगितलं आहे सर, मग मी काय करणार. मग आता इकडे मात्र या
सगळ्या गोष्टी जेव्हा अर्णवला कळतात तेव्हा अर्णवही आता मागे हटत नाही. अर्णव लगेच त्या लोकेशनला जायचं ठरवतो, कारण अर्णवला कळून चुकलेलं असतं की आपण इथे अडकलेलो आहोत. याचा अर्थ नक्कीच काहीतरी मोठा गोंधळ होणार आहे ईश्वरीच्या बाबतीमध्ये. ईश्वरी त्या लोकेशनला पोचलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावरनं एक वेगळाच असा उजेड पडत असतो. त्यामुळे ती विचार करते की हे सगळं काय सोबत चाललं आहे माझ्या. तिने धुमाळला कॉल केलेला असतो. धुमाळ सांगतो की अजून थोडं पुढे चालत या, असं सांगितल्यामुळे आता धुमाळ यांचं ऐकून ईश्वरी पुढे चालत जात असते. ईश्वरी जेव्हा आता पुढे जाते ना, तेव्हा मात्र आता इकडे पाहण्यासारखा प्रसंग असतो, कारण ईश्वरीच्या मागे आणि पुढे सगळीकडूनच गुंडांच्या गाड्या येत असतात. ईश्वरी आता चकित झालेली असते आणि तिला कळत नसतं की या सगळ्याच्या मागे नेमकं काय चाललं आहे. पण आता ती मात्र पुरती घाबरलेली असते, कारण ते गुंड जे आहेत ना ते मात्र आता ईश्वरीला त्रास द्यायलाच तिथे आलेले असतात. ईश्वरी आता घाबरलेली असते, कारण तिच्यासोबत आता कोणीसुद्धा नसतं. मग ती विचार करते की काय करावं. आता आपण मोठ्या संकटात अडकलेलो आहोत ही गोष्ट तिला आता लक्षात आलेली असते. आणि त्यामुळेच ना आता ईश्वरी शांतपणे उभी असते, तर ते गुंड ईश्वरीच्या भोवती गाडीनंच फेऱ्या मारत असतात. त्यानंतर आता ईश्वरीची सुपारी वल्लरीने त्यांना दिलेली असते आणि त्यामुळेच ते सगळं काम त्यांना वाचवायचं असतं. तर ईश्वरी आता कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न अर्णवला करत असते, पण त्याचा आता काही उपयोग नसतो, कारण आता तोपर्यंत ईश्वरीच्या डोक्यामध्ये आता जोरात एक मोठा बांबू घातलेला असतो, ईश्वरीच्या डोक्यातनं रक्त येऊ लागतं. ईश्वरी आपला हात मागे लावून पाहते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की हे काय, हे तर रक्त आहे. बापरे, एवढं सगळं घडलंय आपल्यासोबत, तरीसुद्धा ती अर्णवला कॉल करायचा प्रयत्न करत असते. अर्णवला जेव्हा ती आता कॉल लागायच्या क्षणातच ती आधीच खालेली असते. मग तिला त्रास होत असतो की तिला शुद्धसुद्धा नसते. त्याच वेळेला वल्लरीला आता श्रीकांतने कॉल केलेला आठवत असतो. श्रीकांत धुमाळ या पत्रकाराने आधी वल्लरीला कॉल केलेला असतो आणि वल्लरीला या सगळ्याबद्दल सांगितलेलं असतं. वल्लरी म्हणत असते की हे सगळं काही झालं तरी तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं, म्हणजेच ती ईश्वरी आतापर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टींपर्यंत पोचले का, म्हणजे पत्रकारही तिच्या हाती लागला आहे असाही विचार ना आता मात्र इथे असणारी वल्लरी करत असते. कारण श्रीकांत धुमाळ यांनी सांगितलेलं असतं की जर तुम्ही मला काही मदत करणार नसाल तर मी सगळं सत्य तिला सांगून टाकेन. पण वल्लरीने आता त्यांना सांगितलेलं असतं की काही झालं तरी ही गोष्ट कळायला नको म्हणजे नको. आणि जेव्हा ह्या गोष्टी कळल्या जातात तेव्हा मात्र आता वल्लरी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. मी जे सांगते ते करा. आता या ईश्वरीला माझ्या स्टाईलने मी दाखवते कसं असतं सगळं ते. आणि त्यानंतर मात्र हे सगळ्या काही गोष्टी वल्लरीला आठवत असतात, कारण वल्लरी आता तिथे समोर उभी असते. कारण वल्लरीला ना आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामूनच घडवून आणायच्या असतात. तिला ईश्वरीचा काटा काढायचा असतो, जो इतके दिवस तिला काढायचा असतो पण तो मिळत नसतो काढायला. आणि या क्षणाला तिने आता हा काटा काढून पूर्ण केलेला असतो. आणि त्यामुळेच ना ती आता तिथे येऊन बडबडू लागते. आणि तुला काय वाटलं, तू काय पहिल्यांदाच त्या श्रीकांत धुमाळपर्यंत पोचशील का? तू ज्या वेळेला पहिल्यांदा श्रीकांत धुमाळ याच्यापर्यंत पोचलीस ना, तेव्हाच खरं तर त्याने मला कॉल केला होता आणि त्याने मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तुला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी इझिली घडतील, पण हा तुझा भ्रम आहे आणि म्हणूनच तुझा हा भ्रम मी आता फोडलेला आहे, असं देखील आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र ईश्वरीला थोडीशी जाग असते. पण तिथे असणारे ते गुंड ईश्वरीला अजूनच मारू लागतात, जेणेकरून ईश्वरी पूर्णपणे बेशुद्ध पडायला हवी. ईश्वरी आता पूर्णपणे जेव्हा बेशुद्ध पडते ना, तेव्हाच तिथे आता अर्णव येऊन पोचलेला असतो. पण आता ईश्वरीला मारून टाकायला सांगितलेलं असतं, म्हणूनच ते गुंड आता ईश्वरीला मारून टाकत असतात. म्हणजे कोयता वगैरे हातामध्ये घेतात आणि ते ईश्वरीवर वार करणारच असतात. तेवढ्यातच ना तिथे अर्णव पोचलेला असतो. अर्णव जसा तिथे पोचतो तेव्हा मात्र आता अर्णव थोडा बिथरलेला असतो, कारण त्याची जी मिस इंदौर असते ती खाली कोसळलेली असते. आणि जेव्हा ती खाली कोसळते ना, तेव्हा मात्र आता अर्णवला काही समजत नसतं. पण अर्णव आता सगळ्यांची चांगली धुलाई करतो, सगळ्यांनाच मारून मुटकून टाकतो. आणि त्यामुळेच ना आता अर्णवला सुद्धा या सगळ्या परिस्थितीत लागतं. पण अर्णवने आता त्या गुंडांना असं काही मारलेलं असतं ना की ते गुंड तिथेच खाली कोसळतात. पण आता तो धावत जातो ते ईश्वरीकडे, कारण ईश्वरीचा जीव वाचवणं ते सुद्धा त्याच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं. कारण ईश्वरीला काहीच व्हायला नको असं त्याला आधीपासून वाटत होतं. मग तोही विचार करतो की आताच्या आता मला मिस इंदौरला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल, नाहीतर या सगळ्याला उशीर होईल. यासुद्धा गोष्टी त्याच्या लक्षात आलेल्या असतात. आणि म्हणूनच ना
आता या सगळ्या गुंडांना जेव्हा तो मारतो तेव्हा ते गुंड तर खाली कोसळतात, पण त्याच वेळेला ते गुंड पळूनसुद्धा जातात, कारण त्यांना कळून चुकलेलं असतं की आता आपल्याला हा माणूस काही सोडणार नाही, हा पक्का पोचलेला माणूस आहे. आणि त्यामुळे ते गुंड गुपचूपपणे आपली गाडी वगैरे घेऊन तिकडनं निघतात. पण आता अर्णव ईश्वरीकडे धावत जातो. "मिसिंदर, उघड उघड आपले डोळे, काय होते तुला, उघड ना" असं बोलून आता तिला उठवायचा प्रयत्न केला जात असतो. पण इकडे ईश्वरी कुठे उठते. ईश्वरी पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. ईश्वरीला जराही जाग नसते. मग अर्णव विचार करतो की हिला आता मला घेऊन जावं लागेल. पण आता ईश्वरीला जेव्हा अर्णव या साईडने पलटतो तेव्हा ईश्वरी डोळे उघडते आणि ईश्वरी आता अर्णवला काहीतरी सांगू पाहत असते. आणि ती म्हणत असते की खरं तर तुमच्या बाबांच्या आणि माझ्या आईच्या या सगळ्या गोष्टीला एक माणूस जबाबदार आहे. आणि ती आता नाव सांगू पाहत असते, कारण बहुधा तिने वल्लरीची ती वाक्य ऐकलेली होती. वल्लरीचा आवाज तिने ओळखलेला होता, जरी वल्लरीला बघितलेलं नसलं तरीसुद्धा. पण आता इकडे अर्णव तिला म्हणत असतो की माझ्यासाठी ना तुझ्यापेक्षा इम्पॉर्टंट काहीच नाही आहे. तू माझ्या आयुष्यात असणं ही माझी गरज आहे. नाही नाही काही झालं तरी उठायला हवंस, उठ उठ असं बोलून तो तिला उठवायचा प्रयत्न करत असतो. पण आता तोपर्यंत ईश्वरीने डोळे मिटलेले असतात. ईश्वरी जशी डोळे मिटते ना तसं मात्र आता अर्णव म्हणत असतो की "मिसिंदर, नाही नाही म्हणजे नाही हां, उठ" असं बोलून उठवायचा प्रयत्न केला तरीसुद्धा काही उठत नसते ती. मग आता अर्णव ठरवतो की हिला आपण आता लवकरात लवकर गाडीतून घेऊन जायला हवं. जेव्हा आपण गाडीतून हिला घेऊन जाऊ तेव्हाच तर आपल्या सगळ्या काही गोष्टी कंप्लीट होतील. म्हणजेच हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, तेव्हाच ही बरी होईल. हे सुद्धा आता अर्णवला समजलेलं असतं. आणि त्याचसाठी अर्णव आता तिला उठवायचा प्रयत्न करत असतो. जेव्हा आता अर्णव तिला उठवायचा प्रयत्न करतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी ही पूर्णपणेच गार झालेली असते. ईश्वरी काही उठत नसते. मग आता शेवटी अर्णव आपल्या हातामध्ये ईश्वरीला उचलतो आणि जेव्हा तो ईश्वरीला उचलतो ना तेव्हा तो धावत पळत तिला घेऊन जातो, आपल्या गाडीमध्ये बसवतो. कारण अर्जंटमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असतं. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठीच त्याची आता तयारी सुरू असते. गाडीमध्ये तो कसाबसा एकटाच तिला बसवतो आणि स्वतः ड्राईव्ह करत घेऊन जाणार असतो. पण गाडीसुद्धा ऐनवेळेला सुरू होत नसते. गाडी जशी ऐनवेळेला सुरू होत नाही ना तेव्हा मात्र आता काय करावं आणि काय नाही हे समजत नसतं. मग आता खूप मोठ्या द्विधा परिस्थितीत अडकल्यासारखं झालेलं असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता होतात तेव्हा मात्र आता कळत नसतं की कसं मॅनेज करायचं आहे. तरीसुद्धा तो म्हणतो की नाही, गाडी सुरू होत नाही आहे म्हणून काय झालं, आपण आता असं का होईना जायला हवं. आणि त्याचमुळे आता त्याने स्वतःचं जे ब्लेझर असतं ना ते घेतलेलं असतं आणि ते उलटं टाकलेलं असतं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्येच तो आता तिला घेऊन जातो. आणि तेव्हा तो ब्लेझरनेच तिची बॉडी पूर्णपणे बांधतो आणि तिला खांद्यावर घेतो आणि एकटाच रस्त्यावर ना तिला अगदी हॉस्पिटलपर्यंत घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर अर्जंटमध्ये तो डॉक्टरांना बोलवून घेतो. डॉक्टरही म्हणतात की काय झालं आहे नेमकं. डॉक्टरांना तो सांगतो की खूप मोठा हल्ला झाला आहे, प्लीज प्लीज काही करा, पण या मुलीला वाचवा, ही माझी वाईफ आहे असं बोलूनच आता तो डॉक्टरांकडे तिला देतो. डॉक्टर तिला पटकन ट्रीटमेंटसाठी घेऊन जातात. डॉक्टर आता तिच्यावर पटापट ट्रीटमेंट सुरू करतात, कारण तिच्या डोक्याला खूप जास्त मार लागलेला असतो. आता डॉक्टरांना सिटी स्कॅन करावा लागणार असतो आणि त्यामुळेच आता सगळ्या गोष्टी समोर येणार असतात. तर बाहेर मात्र अर्णव खूप जास्त बेचैन झालेला असतो. तर आता काय करावं, कारण त्याच्याकडे आता कोणताही पर्याय नसतो. त्याच्या मिस इंदौरला खूप जास्त लागलेलं असतं, त्यामुळे त्याचा जीव नुसता वर खाली होत असतो. डॉक्टरांनी जेव्हा काही प्रयत्न करत असतात ते बघण्याचा, पण डॉक्टरांना ह्या गोष्टी कळत नसतात. शेवटी न्यूरोसर्जनच या सगळ्यावर काहीतरी मार्ग काढणार असतो. आणि त्यामुळेच आता डॉक्टरांनी बोलवून घेतलेलं असतं दुसऱ्या डॉक्टर यांना, डॉक्टर करंदीकर यांना, कारण ते न्यूरोसर्जन असतात आणि तेच आता ईश्वरीचं सगळं काही पाहणार असतात. कारण ईश्वरीच्या मेंदूला हा सगळा मार लागलेला होता त्या बांबूचा. त्यानंतर डॉक्टर बाहेर येतात तेव्हा अर्णव कासावीस होऊन त्यांना विचारतो की काय झालं आहे नेमकं. त्यावर डॉक्टर म्हणतात की मी आता तरी तुम्हाला काही सांगू शकत नाही, सिटी स्कॅनच्या रिपोर्ट घेतील तेव्हा आपल्याला समजेलच. तोपर्यंत मी डॉक्टर करंदीकर यांना बोलवलं आहे, ते न्यूरोसर्जन आहेत, तेच याबद्दल आपल्याला सगळं काही सांगतील. तोपर्यंत तुम्ही टेन्शन करू नका. तर आता अर्णव राजेशिर्के हे आहेत हे समोर त्यांना कळलेलं असतं.
आता डॉक्टरांना तो म्हणतो की मी जरी अर्णवराजे शेळके असलो तरीसुद्धा प्लीज प्लीज काही झालं तरी आता मला एक असा मोठा माणूस म्हणून जज करू नका, कारण मला माझ्या बायकोपेक्षा इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. प्लीज काही करा पण माझ्या बायकोला वाचवा. आता इथे शिर्केसुद्धा आलेला असतो आणि शिर्के आल्यानंतर म्हणत असतो की सर काळजी करू नका, डॉक्टर करंदीकर यांना सांगितलं आहे ते येतच असतील. पण आता शिर्के हे सगळं काय होऊन बसलं, एवढा ब्लड लॉस झाला आहे याचा अर्थ ब्लड तर लागेलच. म्हणूनच तो आता डायरेक्ट रिसेप्शनवर गेलेला असतो आणि म्हणत असतो की आता ज्या मुलीला ॲडमिट केलं आहे तिचा मी नवरा आहे, ब्लड लॉस झाला आहे म्हणजे ब्लड तर लागेलच ना. पण आता ती मुलगी बोलत असते की सर हे सगळं तर ठीक आहे पण तुम्हाला एक सांगू का, अजून ट्रीटमेंटला घेतलेलं नाही आहे. जेव्हा सांगतील तेव्हा तुम्हाला सांगण्यात येईल. तुम्हाला ब्लड तर माहिती आहे ना कोणता आहे तो ब्लड ग्रुप. त्यावर अर्णव आठवतो आणि सांगतो हो मला माहिती आहे पण आता सध्या तरी थांबा, आपल्या ब्लड बँकमध्ये रक्त अवेलेबल आहे. तर तेवढ्यातच डॉक्टर करंदीकर तिथे आलेले असतात आणि अर्णवला पहिल्यांदा भेटतात आणि तुमच्या वाईफबद्दल मला कळलं म्हणूनच मी आलो आहे. मग आता तिथे जाऊन डॉक्टर सगळ्याचं चेकअप वगैरे करतात. डॉक्टरांना अर्णव घेऊन जात असतो आणि प्लीज माझ्या वाईफला लवकरात लवकर बरं करा असं सांगतो. इकडे मात्र आजी म्हणत असतात की अर्णव आणि ईश्वरीचा कुठे पत्ताच नाही आहे ना. मग मामाही म्हणतात मलाही माहीत नाही. मामा आकाशला विचारतात तर आकाश म्हणतो की नाही मलाही या गोष्टी माहीत नाहीत. तेवढ्यातच ना शिर्केने आता कॉल केलेला असतो मामांना आणि शिर्के ईश्वरीला ॲडमिट केल्याबद्दल सांगू लागतो. सिटी हॉस्पिटलमध्ये मॅडमने ॲडमिट केलं आहे आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा मामाला कळतात तेव्हा मामाला खूप मोठा धक्का बसतो. मामा आता ऐकतच राहतो. वल्लरी मॅडमला सुद्धा कॉल केला होता पण त्या रिसीव्ह करत नाही आहेत म्हणून मी तुम्हाला कॉल केला असं देखील शिर्के आता सांगू लागतो. शिर्केचा फोन ठेवल्याबरोबर आता मामा ही घडलेली हकीकत घरातच सगळ्यांना सांगू लागतो. दुसरीकडे मात्र आता न्यूरोसर्जन जे आहेत ते मात्र आता पूर्णपणे रिपोर्ट चेक करत असतात, कारण सिटी स्कॅनचे रिपोर्ट्स आलेले असतात आणि त्यानुसारच त्यांना आता पुढच्या ट्रीटमेंटला सामोरं जावं लागणार असतं. कारण हा मार लागलेला होता. ईश्वरीला आता या सगळ्याचा त्रास होत होता. तर पुढील भागामध्ये सरळ डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुम्हाला ना जे अवलंबून राहायचं आहे ते फक्त देवावर, कारण आपण आपले प्रयत्न करत आहोत पण आता जर व्यक्ती तुम्हाला हवा असेल तर देवाकडे तुम्हाला प्रार्थना करावी लागेल असं देखील आता सांगितलं जातं. आणि त्याच वेळेला इकडे सगळीजणंसुद्धा आलेली असतात आणि सगळ्यांना असे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. वल्लरीसुद्धा आता आलेली असते आणि असं दाखवत असते की तिला काहीच माहीत नाही, तिला किती टेन्शन आलं आहे, पण हे सगळं वल्लरीनेच केले. पण आता दुसरीकडे वल्लरी जी आहे ती धुमा यांना कॉल करून सांगते की तुम्ही थोड्या दिवसासाठी गायब व्हा, नाहीतर खूप मोठ्या गोच्यात येऊ शकतात आणि म्हणूनच तिने आता त्याला बाहेर पळून जाण्यासुद्धा सांगितलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.